महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखा वैभव निर्माण केला. असे छत्रपती महाराज बायांना चूल आणि मूल या जखऱ्यातून बाहेर काढून शिक्षणाचा खरा मार्ग दाखवला. असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. आम्हाला संविधान लिहिताना फारसे कष्ट आले नाही, कारण की आमच्या समोर होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असे म्हणणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना, महामातवांना, महामानवांना माझा त्रिवार वंदन. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्ञानदा परेश कुमार लंके. आज मी तुमच्या समोर विषय मांडते. होय, मी जिजाऊ बोलते. ताईंनो, बाईंनो, दादांनो, मी तुमचे जिजाऊ म्हणजेच आऊसाहेब बोलते. या स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या कपाळी लागली ही आई जगदंबेची कृपा. पण मावळ्यांनो, एक काळ असा होता, या मराठी मातीच्या उंबऱ्यावर अनेक परकीय सत्ता थई थई नाचत होत्या. मराठी मुघलांचे सैन्य मुघलांच्या आळामाळा हितपत परत होते. शेतकरी हाडाचे पाणी करून जगत होता. अशा परिस्थितीत शिंदखेडचे महाराणी आणि लखुजीराव जाधव यांच्या घरी आम्ही जन्माला आलो. त्या घराघरामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणही दारात बांधली गेली, हत्तीवरून साखर पेढाही वाटण्यात आला आणि आमचे नाव ठेवले गेले जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्द, युद्धाचे डावपेच, रयतेची गहाणी आणि न्यायनिवाडे तर नेत्याचेच. तलवारबाजी आम्ही शिकलो, पण एवढेच न थांबता 700 पेक्षा अधिक मुलींची आम्ही फौज तयार केली. अत्याचार पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकत होती.